2 दिवसांपूर्वी डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। हा अपघात की घातपात याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय। पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने तपास करत या घटनेमागचे धक्कादायक वास्तव उघड केले असून स्वतःच्याच पत्नीची निर्गुण हत्या करणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्यात। एका निर्जन स्थळी एका महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली। मृतदेहाचा चेहरा पेट्रोल टाकून जाळण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये। पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी तपासाची चक्र वेगाने फिरवल्यावर हा ऑन द स्पॉट झालेला अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचं स्पष्ट झालं। पोलीस तपासात समोर आलं की मृत महिला हिंदू समाजातली होती, तर तिचा पती सादिक शहा तसरीफ शहा हा मुस्लिम समाजाचा आहे। काही वर्षांपूर्वी दोघांनी मोठ्या थाटात प्रेमविवाह केला होता। त्यांना एक लहान मूल देखील आहे। मात्र सुखाचा संसार फार काळ टिकला नाही। पत्नीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये यासाठी आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले। मात्र अकोला पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयाची सुई सादिककडे वळवली आणि त्याला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। डाबकी रोड पोलिसांनी आरोपी पती सादिक शहा तसरीफ शहा याला अटक केली आहे। या घटनेमुळे एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला असून त्यांच्या लहान मुलाच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरवलंय। पोलीस आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा अधिक तपास करतायत। दिनांक 6 एप्रिल रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अन्नपूर्णा माता मंदिर जे आहे त्याच्या परिसरामध्ये परिसरातील भागामध्ये एक महिलेची अर्धवट जळालेली बॉडी मिळाली, ज्याच्यामध्ये चेहरा पूर्णतः जळालेल्या अवस्थेमध्ये होता। त्यामुळे त्या दिवशी महिलेची ओळख पटवता आली नाही। आम्ही फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवली। फॉरेन्सिक टीम कडून पूर्ण त्या परिसराची आणि त्या बॉडीची जे सॅम्पल्स आणि जे विश्लेषण आहे ते त्यांनी त्या दिवशी केलं। त्यानंतर महिलेची जी बॉडी आहे ती जीएमसी हॉस्पिटल येथे रवाना केली। काल जीएमसी हॉस्पिटल येथे पीएम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉज ऑफ डेथ जे आहे ते अननॅचरल दिलं डॉक्टरनी इंजुरीजमुळे, आणि त्याच्यामध्ये आज रोजी त्या घटनेच्या अनुषंगाने मर्डरचा गुन्हा हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आम्ही त्या महिलेची ओळख पटावी म्हणून शोधपत्रिका जारी केली होती। त्या शोधपत्रिकेच्या याच्यावर आमच्या पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक आणि स्टाफचे नंबर वगैरे होते, त्याच्यावर काही माहिती आम्हाला मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे ती महिला अमुक अमुक असू शकते अशी एक माहिती होती। त्या अनुषंगाने त्या अँगलने आम्ही थोडा तपास केल्यानंतर आम्हाला ती खात्री पटली आणि आज रोजी आरोपी जो आहे त्याला डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशी माहिती मिळाली की ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या तालुक्यामधले आहेत। त्यांनी लग्न करून ते मुंबईला होते वर्षभर। मुंबईवरून ते डिलिव्हरीसाठी, त्या महिलेच्या डिलिव्हरीसाठी आता गेल्या 2 महिन्यापासून अकोल्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांचे गेल्या 2-3 महिन्यापासून खूप भांडण सुरू होते असं त्याच्या एकंदरीत इन्व्हेस्टिगेशन मधून आता माहिती मिळाली। आणि त्या भांडणाच्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांनी या घटनेच्या म्हणजे 6 तारखेच्या आदल्या रात्री त्यांचे जोरदार भांडणं झाले आणि त्या दिवशी त्यांनी गळा दाबून आणि मारून त्या महिलेला त्या परिसरामध्ये आणून पेट्रोलचा वापर करून जाळण्यात आलेला आहे। बाकी आरोपीला ताब्यात आज घेतलंय आणि उद्या मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल, पीसीआर घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व्ह होतं का, त्याच्यासोबत कोणी आहे का याबाबतचा अधिक तपास करून जर आरोपी कोणी असेल तर त्याच्यावर देखील पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हा, त्याला महिलेला एक 8 दिवसांचं बाळ आहे आता। त्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळ जे आहे त्यांच्याकडे पाचारण केलं होतं, त्यांना ते आलेले आहेत। त्या बाळाचं आता मेडिकल आम्ही करत आहोत आणि मेडिकल करून त्याला शिशुगृहामध्ये आम्ही रवाना करत आहोत।